कोकणातील राणेंची ताकद संपणार नाही. निलेश राणेंचा विरोधकांना टू द पॉइंट इशारा. वाईट काळात सुद्धा राणे संपले नाही. राणेंना संपवण्याचं स्वप्न सुद्धा कोणी बघू नये. निलेश राणेंचा मुलाखतीतून खणखणीत इशारा. राणे कुटुंब कोकणातून असंच संपणार नाही. निलेश राणेंनी नेमका इशारा कुणाला दिलाय हा प्रश्न त्यांच्या वक्तव्यावरून उपस्थित होतोय. टू द पॉइंट या खास मुलाखतीत त्यांनी वक्तव्य केलंय आणि हा इशारा दिलाय. निवडणुकीत राणेंचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न सुद्धा या इशाऱ्यामुळे उपस्थित होतोय. कोकणातून नारायण राणे आणि कुटुंब काही केलं तरी संपणार नाही असा इशारा शिवसेना आमदार निलेश राणेंनी दिलाय. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत त्यांनी विरोधकांना खणखणीत इशारा दिलाय. राणे कुटुंब संपलं अशी हाकाटी पिटली गेली तेव्हा तिन्ही राणे पिता पुत्र पुन्हा निवडून आल्याचा दाखलाही त्यांनी दिलाय. राणे कुटुंब कोकणातून असंच संपणार नाही असंही ते म्हणाले. नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या वर्चस्वाला वारंवार आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातोय का या प्रश्नावर त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय. सिंधुदुर्गात तुटलेली भाजप शिवसेना युती, प्रचारापासून लांब राहिलेले नारायण राणे या संदर्भात बोलताना निलेश राणेंनी ही भूमिका मांडली आहे. त्यांनी दिलेला इशारा नेमका कुणाला आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. हा कुठेतरी तुमच्या शिवसेनेमधल्या कोकणातल्या किंवा कोकणातल्याच वर्चस्वाच्या लढाईचा प्रश्न का? कारण कोकणात नक्की आता म्हणजे एकेकाळी तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सिंगल हँडेड नारायण राणेंचं कोकणामध्ये वर्चस्व एकेकाळी कोकणात तिथे होतं. आता त्यात वाटेकरी यायला लागलेत नवीन नवीन. तुमच्याच पक्षातले उदय सामंत आहेत. वाटेकरी स्वतःला जिल्ह्यामध्ये, मी माझ्या जिल्ह्याचं म्हणतोय, सामंत कोकणाचं बोलतो नाही, मी कोकणाचं बोलतो असेल तिकडे आलेत. अजून सामंत आहेत. आता रवींद्र चव्हाण त्यात इंटरेस्ट घ्यायला लागलेत. हे या संघर्षाचं मूळ कारण आहे का? बघा साहेब, कोण जर आमची ताकद संपवायचा प्रयत्न करत असेल अशी ती ताकद संपणार नाही. जो संपवायचा प्रयत्न करत असेल तो, मी कोणाचं नाव स्पेसिफिक घेतलं नाही, अशी कोणाची ताकद संपत नाही साहेब. एक काळ असाही आला साहेब जेव्हा सगळे म्हणत होते राणे संपले, तिन्ही राणे त्याच्यानंतर निवडून आले. मला हेच म्हणायचं आहे की कुठेतरी राणेंचं तिथलं अस्तित्व संपवायचा प्रयत्न होतोय असं निलेश राणेंना वाटतं का? प्रयत्न होतोय का? बघा, कोण काय स्वप्न बघत असेल तर साहेब मी स्वप्न थांबू शकत नाही कोणाची, पण ही ताकद अशी संपणारी नाही. जर संपली असती ना साहेब, जेव्हा आम्ही सगळं आमचा एक बॅड फेज जो सुरू होता, बॅड पॅच चालू होता, त्या पॅचमध्ये संपलं असतं ना सगळं. तेव्हा नाही संपू शकले तर आता काय संपवणार आहेत? आणि याचबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर आता आपल्यासोबत आहे, ज्यांनी राणे कुटुंबाचं सर्व राजकारण जवळून बघितलेलं आहे. प्रणव, नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या वर्चस्वाला आणि कोकणातल्या त्यांच्या लिगसीला कोणी आव्हान दिला तरी ही लिगसी नष्ट होणार नाही असं राणेंनी आता म्हटलेलं आहे. त्यांनी एक प्रकारे इशारा दिलाय विरोधकांना. पण एक प्रश्न उपस्थित होतो यासोबत की राणेंची लिगसी कोण संपू पाहत आहे? सौरभ, नक्कीच जर आपण बघायला गेलो तर एक पार्श्वभूमी देखील समजून घेतली पाहिजे. कारण ज्यावेळी विधानसभेचे इलेक्शन ज्यावेळी चालू होते आणि निलेश राणे मालवण विधानसभा मतदारसंघात तयारी करत होते, त्याचवेळी या सगळ्या वादाला जे आहे कोण कुठे पाहायला मिळालं. कारण निलेश राणेंनी त्यावेळी असं देखील म्हटलं होतं की मला या मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण त्यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते आणि सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदावरना निधी वाटपावरना अनेक वेळा या ठिकाणी खटके उघडलेले पाहायला मिळाले होते रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंचे. आणि ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक आता आपल्यासोबत आहेत. वैभव नाईकजी, टू द पॉइंट मध्ये निलेश राणे यांनी एक मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीत त्यांनी काय म्हटलं ते एकदा तुम्ही पूर्ण ऐका आणि त्यानंतर मी त्याच्यावर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. एकदा निलेश राणे काय म्हणाले ते आधी आपण ऐकूयात काही सेकंदात. हा कुठेतरी तुमच्या शिवसेनेमधल्या कोकणातल्या किंवा कोकणातल्याच वर्चस्वाच्या लढाईचा प्रश्न का? कारण कोकणात नक्की आता म्हणजे एकेकाळी तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सिंगल हँडेड नारायण राणेंचं कोकणामध्ये वर्चस्व एकेकाळी कोकणात तिथे होतं. आता त्यात वाटेकरी यायला लागलेत नवीन नवीन. तुमच्याच पक्षातले उदय सामंत आहेत. वाटेकरी स्वतःला जिल्ह्यामध्ये, मी माझ्या जिल्ह्याचं म्हणतोय, सामंत कोकणाचं बोलतो नाही, मी कोकणाचं बोलतो असेल तिकडे आलेत. अजून सामंत आहेत. आता रवींद्र चव्हाण त्यात इंटरेस्ट घ्यायला लागलेत. हे या संघर्षाचं मूळ कारण आहे का? बघा साहेब, कोण जर आमची ताकद संपवायचा प्रयत्न करत असेल अशी ती ताकद संपणार नाही. जो संपवायचा प्रयत्न करत असेल तो, मी कोणाचं नाव स्पेसिफिक घेतलं नाही, अशी कोणाची ताकद संपत नाही साहेब. एक काळ असाही आला साहेब जेव्हा सगळे म्हणत होते राणे संपले, तिन्ही राणे त्याच्यानंतर निवडून आले. मला हेच म्हणायचं आहे की कुठेतरी राणेंचं तिथलं अस्तित्व संपवायचा प्रयत्न होतोय असं निलेश राणेंना वाटतं का? प्रयत्न होतोय का? बघा, कोण काय स्वप्न बघत असेल तर साहेब मी स्वप्न थांबू शकत नाही कोणाची, पण ही ताकद अशी संपणारी नाही. जर संपली असती ना साहेब, जेव्हा आम्ही सगळं आमचा एक बॅड फेज जो सुरू होता, बॅड पॅच चालू होता, त्या पॅचमध्ये संपलं असतं ना सगळं.
तेव्हा नाही संपू शकले. तर निलेश राणे नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकलंय. वैभव नाईक आपल्यासोबत आहेत. वैभव नाईक, तुम्ही ऐकलं निलेश राणे काय म्हणालेले आहेत? राणेंना किती संपवण्याचा प्रयत्न केला तरी राणेंचं वर्चस्व राणे संपणारे नाहीत असं त्यांनी म्हटलंय. तुमची पहिली प्रतिक्रिया याच्यावर, आणि राणेंचा रोख नेमका कोणाकडे वाटतो तुम्हाला? खरं तर राणे 10 वर्षापूर्वी जेव्हा निवडणुकीमध्ये पराभूत झाले तेव्हा त्यांचं राजकीय अस्तित्व संपलं होतं. परंतु त्यांनी अनेक पक्ष बदलले. त्यानंतर स्वतःचा पक्ष काढला, त्या पक्षात जमलं नाही म्हणून तो पक्ष विसर्जित केला आणि भारतीय जनता पार्टीत ते सामील झाले. राज्यातली देशातली भारतीय जनता पार्टीची हवा बघून ते भारतीय जनता पार्टीत सामील झालेत. म्हणून ते खासदार नारायण राणे जिथे निलेश राणे 2दा पडले होते तिथे फक्त 40,000 मतांनी निवडून आले आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत म्हणून ते निवडून आले. त्यामुळे त्यांची आता ताकद राहिली नाही. त्याचबरोबर आता निलेश राणे मोठ्या मोठ्या मुलाखती देत आहेत, परंतु मुलाखती द्यायच्या आधी भारतीय जनता पार्टीमध्ये ते होते आणि तिकिटासाठी म्हणजे उमेदवारीसाठी त्यांनी ज्या बाळासाहेबांवर सातत्याने आरोप केलेत, आनंद दिघे साहेबांवर सातत्याने आरोप केलेत, अशा शिवसेनेमध्ये त्यांना आधार घ्यावा लागला आणि नंतर ते निवडून आले. त्यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व आता राणेंचं राजकीय अस्तित्व नाही. राणे हे पक्षामुळे शिवसेना शिंदेगड असून देत किंवा भारतीय जनता पार्टी हे सत्तेत आहेत आणि म्हणून सत्तेत असलेल्या पक्षावर ते आहेत म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व टिकून आहे. हे सत्ता आता त्यांनी बघित असेल की काल त्यांना संपवण्यापेक्षा ज्याने निवडून दिलं ते लोक आता हे करतात ना की त्यांना पण माहिती होती निवडून दिले त्या लोकांना की भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पण माहिती आहे की त्यांची ताकद किती आहे, ताकद किती होती आणि त्यामुळे आज त्यांचं अस्तित्व राहिलं नाही असं मला ते म्हणणं आहे. फक्त पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या ह्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व आहे. पण वैभव नाईक, निलेश राणे म्हणतायत की राणेंचं अस्तित्व नसतं, राणेंचं वर्चस्व नसतं तर आम्ही तिघही वेगवेगळ्या पक्षांमधून लढून सुद्धा निवडून आलोच नसतो. मी शिवसेनेकडून निवडून आलोय, वडील आणि भाऊ भाजपकडून निवडून आलेले आहेत. ते सत्तेत युती होती म्हणून राहिले. आता तुम्हाला राणेंचं काय अस्तित्व आहे, आता नगरपालिकेची निवडणूक झाली, त्यांच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला 21 तारखेला त्यांचं अस्तित्व काय आहे, पक्ष नसल्यामुळे पक्षाच्या कुरघोडीमुळे त्यांचं अस्तित्व काय हे आता 21 तारखेला कळेल. जास्त लांब नाही अंतर. म्हणजे तुम्हाला असं थेट म्हणायचं आहे की एक प्रकारे कोकणामध्ये राणेंचं जे काही सध्या राजकीय यश आहे ते त्या पक्षात गेल्यामुळे आहे किंवा महायुतीमुळे आहे. राणेंचं स्वतःचं असं राजकारण आता शिल्लक कोकणात राहिलेलं नाहीये, बरोबर? सत्तेतलं आहे म्हणून ते आहेत. ठीक आहे. वैभव नाईक, आणखी एक मला प्रश्न विचारायचा आहे. निलेश राणे यांनी जे म्हटलं वारंवार की राणेंना कोणी संपवू शकत नाही आणि ज्या कोणाला अशी स्वप्न बघायची त्याने ती बघावी, मी कोणाला स्वप्न बघण्यापासून थांबवू शकत नाही. कोकणात ही स्वप्न कोण बघतंय राणेंना संपवण्याची? त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे? कारण तुम्ही त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिला आहात कायम. काही कारणामुळे वैभव नाईक यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण वैभव नाईक यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. कोकणामध्ये राणेंचं वर्चस्व आता शिल्लक राहिलेलं नाहीये, राणेंचा करिश्मा सुद्धा आता कोकणात नाहीये. ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षांच्या प्रभावामुळे ते निवडून आलेले आहेत असं वैभव नाईक यांनी आता म्हटलंय.